गेले 2-4 महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी करवीर तालुका असेल, पन्हाळा तालुका असेल, अनेक तालुक्यामध्ये नदी आणि विहिरीवरील वीज पंप चोरी जाण्याचं प्रमाण भरपूर होतं. त्या अनुषंगानं काही शेतकरी संघटना किंवा शेतकऱ्यांनी सुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील, माननीय पोलीस अधीक्षक असतील यांना निवेदन पण दिले होते. याचा तपास करत असताना आम्हाला कुठली माहिती मिळाली आणि त्या अनुषंगानं आम्ही त्याचा शोध घेतला असता आम्हाला रेणावी तालुका खानापूर येथील 2 आरोपी आहेत, एक आळते तालुका तासगाव सांगली येथील 1 आरोपी आहे आणि रुकडी येथील 1 आरोपी आहे, असे 4 आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी करवीर, पन्हाळा आणि कळे अशा एकूण 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 20 मोटर ज्या चोरीस गेल्या होत्या त्या एकत्र ठेवल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने त्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. ऐन उन्हाळ्याच्या सीझन मध्ये शेतकऱ्यांना शेताला पिकांना पाणी देणं गरजेचं असताना त्या काळात मोटर पंप चोरी जाणं, केबल चोरी जाणं असे प्रकार घडत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही ते 20 मोटर हस्तगत केलेले आहेत. आगामी थोड्याच दिवसात 2-4 दिवसात आम्ही ते कायदेशीर पूर्तता करून त्या मोटर पंप ज्या शेतकऱ्यांचे आहेत त्यांना आम्ही परत देणार आहोत. आणि माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सर असतील किंवा अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार सर असतील, डीवायएसपी क्षीरसागर सर असतील यांचं नेहमी वेगवेगळ्या आम्हाला अवैध धंद्यांच्या विरुद्ध असेल किंवा अशा चोरींचा छडा लावण्यासाठी मार्गदर्शन मिळत असतं. त्या अनुषंगानं या मोटरींच्या तपासामध्ये अजून कोण चोरीला गेलेल्या काही मोटर पंप भेटतात का याची चौकशी चालू आहे. अजून आरोपी अटकेमध्ये आहेत. त्याचबरोबर काही केबल्स वायर चोरल्या गेलेल्या आहेत त्याच्या आणि जे ट्रान्सफॉर्मर आहेत त्याचं ऑइल वगैरे चोरलं गेलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही तपास करीत आहोत आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर त्याचा छडा लावून शेतकऱ्यांना लवकर कशी मदत होईल याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये सुनील जाधव हा आरोपी आहे आळते तासगाव इथला, सूरज बाळू लोखंडे आरोपी आहे रुकडी इथला आणि सूरज संपत गुजले आणि हर्षद पाटोळे हे 2 आरोपी आहेत रेणावी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील. यांची मोडच अशी होती की एक ती इंडिका कार वापरत होती, ती आम्ही जप्त केलेली आहे, ताब्यात घेतलेली आहे. आणि एक 2 व्हीलर होती. 2 व्हीलरनं ती मोटर पंप काढून घ्यायचा आणि रोडवर थांबलेल्या इंडिका कारमध्ये ते मोटर पंप ठेवायचे आणि रात्रीच्या काळात त्या चोऱ्या करत होते ते घेऊन जायचे. अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. अगदी 15 HP पर्यंतचे मोटर पंप आहेत ज्याची मार्केटला किंमत 1.5 लाख रुपये आहे. अशा प्रकारचे अनेक मोठे छोटे पंप आम्ही हस्तगत केलेले आहेत. अजून काही चोऱ्या केलेल्या आहेत का, अजून काही ठिकाणी मोटर पंप चोरल्या गेले ते मिळत आहेत का या अनुषंगाने तपास करत आहोत.